नमस्कार. मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की उद्या 19 ऑगस्ट 2026 महासभेमध्ये प्रशासनाच्या मार्फत मागील 2 GB पाणी दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, परंतु काही कारणास्तव तो आता उद्याच्या GB निर्णय घेण्यात येणार आहे. पूर्वीचे जे दर होते 2013 साली साधारणतः 20,000 लिटरच्या मागे 1,000 लिटरपर्यंत जर कन्झम्पशन केलं तर ₹9.5 आपण घेत होतो, आणि ज्यांचं महिन्याला कन्झम्पशन हे 20,000 लिटरपर्यंत आहे अशा लोकांसाठी हा स्लॅब 2013 पासून बदलण्यात आलेला नाही आहे. 20 ते 40 असो, 40च्या पुढचे असो, कमर्शियल असो किंवा इंडस्ट्रियल असो, तर जे जुलै 2026 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, त्याला आम्ही MJP म्हणतो, यांनी जी दर प्रस्तावित केली, ज्या ज्या ठिकाणी MJP पाणी पुरवठा करते, मग आपल्या कोल्हापूरच्या जवळचं काही भाग असेल, गांधीनगर असेल, मोरेवाडी असेल, किंवा काही ज्या ड वर्गाच्या महापालिका जिथे MJP पाणी पुरवठा करत असेल, यवतमाळ, गोंदिया, अमरावती, हिंगोली, यांचा जो दर आहे त्या दराशी मॅच होईल असा दर आम्ही हा प्रस्तावित केलेला आहे. याचं प्रमुख कारण आहे, महापालिकाच्या पाण्याचं पंपिंग स्टेशन असेल, जलसंधारणचे बिलं असतील, MSCBचे बिलं असतील, किंवा ओव्हरऑल मनुष्यबळावरती लागणारा खर्च आणि आपले जे STPs आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट, यांच्यावर लागणारा खर्च हा साधारणतः 100 ते 125 कोटी जातो. त्याच्या अगेन्स्ट जे आम्हाला उत्पन्न वसुलीमधून, पाण्याच्या मीटर रिडिंगमधून होतो, तो साधारणतः 50 ते 55 कोटीच्या घरामध्ये आहे. ही बाब खरी आहे की महापालिकामध्ये गळती आणि चोरीचं प्रमाण जास्त आहे, पण त्यासाठी सुद्धा आम्ही हे चोरी थांबवण्यासाठी काही स्क्वॉडची स्थापना केलेली आहे, आणि ते स्क्वॉड आजपासूनच फंक्शनिंग झालेलं आहे. आजच जवळपास ₹1,00,000 वसुली आणि 2 कनेक्शन त्यांनी कट केलेलं आहे. हे जे 2 स्क्वॉड असतील, तो ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, प्रत्येक ठिकाणी जाऊन ह्या स्क्वॉडच्या माध्यमातून आम्ही कारवाई करू. परंतु मी नागरिकांना परत आवाहन करतो, विनंती करतो की ही जी दरवाढ आहे ही नैसर्गिक दरवाढ आहे. कारण 2013 जेव्हा ₹9.5 आपण 1,000 लिटरच्या मागे घेत होतो, ते 2013 नंतर त्याची कुठलीही दरवाढ 0 ते 20,000 लिटरमध्ये झाली नाही, आणि ती दरवाढ आता आपण ह्या महासभेसमोर प्रस्तावित करतोय, जेणेकरून कुठेतरी ब्रेक इव्हन यावं. ब्रेक इव्हन म्हणजे जेवढा महापालिकाला खर्च होतो STPमध्ये, पंपिंगमध्ये, फ्लोरिंगमध्ये, मनुष्यबळामध्ये, कमीत कमी तेवढं तरी टार्गेट हे वसूल व्हावं. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या महापालिकातले पगार असेल, लाईट बिल असेल, सर्व काही गोष्टी हे महापालिकाच्या उत्पन्नातून आपण करत असतो, विकास कामं असतील. आणि आपल्या महापालिकामध्ये आमचं आर्थिक गणित बसवताना बऱ्याचदा तारेवरची कसरत होते, कारण घरफाळा आपला 80-85 कोटी असेल, पाणीपट्टी 55 कोटीच्या आसपास असेल. महिन्याचा खर्च साधारणतः महापालिकाचा पेन्शन, सॅलरीज, त्यासोबत लाईट बिल, डिझेल, पेट्रोल, जो आम्ही कमिटेड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून म्हणतो, तोच कमीत कमी 40 ते 42 कोटीच्या घरात जातो. आणि आपल्याला जर वर्षभराचा जर पूर्ण अभ्यास करायचा असेल, तर हा कमीत कमी 480 कोटीपर्यंत कुठल्याही डेव्हलपमेंट न करता एवढा खर्च होत असतो. आणि त्याची तूट ही कशी भरून काढता येईल, जेणेकरून उद्या आपली हद्दवाढ जरी झाली तरी महापालिका सक्षमपणे ह्या सर्व गोष्टी इझिली फेस करू शकेल. म्हणून मी नागरिकांना, सर्व जनतेला, सर्व संघटनेला, सर्व राजकीय पक्षांना नम्र आवाहन करतो की ही वाढ ही नैसर्गिक वाढ आहे. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने अतिरेक वाढचा झालेला नाही, आणि शेवटी निर्णय हा महासभेचा आहे. किंबहुना महासभा याच्यामध्ये थोडं कमीही करेल, परंतु आमची नम्र विनंती आहे की आर्थिक स्थितीपुढे कुठल्याही पद्धतीने महापालिका जी परिस्थिती आहे त्याला चांगल्या पद्धतीने करण्यासाठी हे जे पाऊल उचलत आहे त्याला सहकार्य करावं, समर्थन द्यावं. धन्यवाद.